की दोन्ही प्रॉफिट अँड लॉस हँडल कसे करायचे याच्या जेव्हा एखादा बिझनेसमॅन एका सक्सेसची पायरी चढतो तेव्हा त्याने समाजाला पण त्या दृष्टिकोनातून बघून ते समाजासाठी काय केलं पाहिजे. आजच्या कॉम्पिटिशनच्या बाजारामध्ये टिकून राहण्यासाठी तुम्हाला काय वाटते की विद्यार्थ्यांनी किंवा नवीन जे युवा उद्योजक आहेत त्यांनी काय करायला पाहिजे. नमस्कार, मी वैभव भगवानराव देशमुख आणि आपण पाहतात मनाच्या आतलं. तर आजचे आपले स्पेशल गेस्ट आहेत हायवे कंपनीचे फाउंडर आणि मी आबा पाटील लोंढे. माझं मूळचं गाव लोंढे सांगली, तालुका लोहा, जिल्हा नांदेड. आणि माझं प्रायमरी एज्युकेशन तिथनंच झालं. त्यानंतर मी किवळा आणि उस्माननगर या ठिकाणी 10वीपर्यंत माझं एज्युकेशन झालं. त्यानंतर मग मी गावाजवळ शिडकोला 11वी 12वी, त्यानंतर BSc ॲग्री आणि त्यानंतर मग मी MBA केलं, स्पेशलायझेशन मार्केटिंग आणि फायनान्स या विषयामध्ये. आणि माझं प्लेसमेंट नंतर L&T मध्ये 2010ला झालं. त्यानंतर L&T मधला चांगला एक्सपिरियन्स होता. तो एक्सपिरियन्स घेऊन मग मी जॉब सोडला. त्याचं रिझन एंटरप्रेन्योरशिपचा डोक्यामध्ये विचार होते करायचा. त्यानंतर मग ते माझं एक स्वतःचं ओन स्टार्टअप चालू केलं. त्याबद्दल आपण नंतर येऊच. आणि नंतर मग मी महिला आर्थिक विकास महामंडळाला ॲज अ रिजनल मॅनेजर म्हणून काम केलं. मराठवाडा रिजन 8 डिस्ट्रिक्ट्स माझ्याकडे होते. आणि त्याचं काम राष्ट्रीय विकास आयोग एज्युकेशन संस्था NGO आहे, त्या NGOच्या माध्यमातून ते काम चालायचं. त्यानंतर केम प्रोजेक्ट म्हणून पण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने चालू केलेला प्रोजेक्ट होता, कन्व्हर्जन फॉर ॲग्रिकल्चर इनोव्हेशन महाराष्ट्र. त्यामध्ये आधी प्रोजेक्ट इन्चार्ज मी काम केलं आणि त्यानंतर परत जॉब सोडून दिला. आणि नंतर मग माझं ओन स्टार्टअप चायवे नावानं स्टार्ट केलं 2018 पासून. तर असा हा प्रवास आमचा सुरू झाला. तर सुरुवातीला तुम्ही म्हटलात की तुम्ही जॉब केली. तर सर, जॉब नंतर म्हणजे जॉब करताना तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली की तुम्ही स्वतःची कंपनी सुरू करा. जॉब हा फक्त मी एक्सपिरियन्ससाठीच करत होतो. अगदी लहानपणापासूनच मला बिझनेसच करायचं होतं. त्याला मल्टिपल रिझन्स आहेत. मला नेहमी असं वाटतं की एक एंटरप्रिन्युअरच खरा देशभक्त आहे, असं माझं ठाम मत आहे. ठीक आहे, कारण तो सर्व बाजूंनी देशामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो. तो एम्प्लॉयमेंट पण जनरेट करतो, म्हणजे अनएम्प्लॉय लोकांना एम्प्लॉयमेंट देतो. आणि देशाच्या GDP मध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो. ठीक आहे, अपार्ट फ्रॉम दॅट इन्कम टॅक्स भरून देशाला हातभार पण लावतो. ठीक आहे, आणि मला वाटतं फक्त एक एंटरप्रिन्युअरच या सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि ॲज अ एंटरप्रिन्युअर तुम्ही स्वतःच्या लाईफच्या व्यतिरिक्त इतरांच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करता. राईट, ॲज अ एंटरप्रिन्युअरच आपण ह्या गोष्टी करू शकतो. अदरवाईज जर मी जॉब करत असेल तर मी फक्त माझ्या लाईफ पुरताच मी मर्यादित राहील. ठीक आहे, तर आजच्या डेटमध्ये आम्ही एवढे नंबर ऑफ एम्प्लॉईज आहेत, एवढे वेंडर्स आहेत, सगळ्यांना भेटणं आणि याच्या लाईफमध्ये काहीतरी आम्ही कॉन्ट्रीब्यूट करू शकतोय, त्याचं वेगळीच मजा आहे, वेगळाच आनंद आहे. त्यामुळं सुरुवातीपासूनच माझं हा कल होता की मी बिझनेस करावा. जेव्हा तुम्ही असा विचार केला की तुम्ही बिझनेस सुरू करावा, तर त्यासाठी तुम्हाला काही अडचणी पण आल्या असतील, तर ते तुम्ही कसे फेस केले. ठीक आहे, ॲज अ एंटरप्रिन्युअर अडचणी ह्या 100% येतातच. आणि अडचणी नसतील तर तुम्ही उद्योग उभा नाही करू शकत. ठीक आहे, ॲज अ एंटरप्रिन्युअर तुम्हाला हा ऑलवेज कन्सिडर करावं लागतं की फ्रॉम द बिगिनिंग ऑफ फर्स्ट डे तुम्हाला त्या अडचणी येत राहतात, ते सॉल्व्ह करत राहतात. पण त्या अडचणी नसतात, ॲक्च्युली ते लर्निंग्स असतात आपल्याला की ही गोष्ट अडचण म्हणजे त्याला तुम्ही अडचण आपण ज्याला म्हणतो ती गोष्ट ॲक्च्युली लर्निंग असते. आणि ते लर्निंग घेतच आपण थोडंसं हळूहळू एक परफेक्टनेसकडं आपण जात असतो. तर खूप अडचणी आल्या, नंबर ऑफ अडचणी त्यावेळेस आल्या. सांगता येणार नाही कारण एवढ्या अडचणी होत्या त्या. ठीक आहे, बट सी माझी पार्श्वभूमी ही व्यावसायिक नाही आहे. मी अगदी शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतीच करत होते, माझ्या आजोबा शेतीच करत होते, त्याचे वडीलही शेतीच करत होते. सो हा जो ट्रेंड आहे याला ब्रेक करून तुम्ही एंटरप्रिन्युअरशिप जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला 0 to 1 स्टार्ट करावं लागतं. 0 to 1 प्रोसेस एक अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये आपण प्रत्येक गोष्ट शिकतो, त्याच्यामध्ये ट्रायल एरर्स करतो, म्हणजे शिकतो, फेल होतो, काही सक्सेस होईल, फेल होईल, आणि मग नेक्स्ट स्टेप पुढे जातो. त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला फेलियर्स आल्यामुळे आपण ते बंदही करतो, त्याला स्टॉप करतो, परत नवीन अजून त्याला चालू करावं लागतं. म्हणजे त्याच्यामध्ये खूप मोठी मानसिकता ठेवावी लागते की मला नेक्स्ट लेवलला बिझनेस घेऊन जायचं किंवा सक्सेसफुल
एंटरप्रेन्योर बनण्यासाठी नॉर्मली खूप लोक सरेंडर ह्यामुळेच होतात की त्यांना ते तितक्या लेवलपर्यंत टॉलरन्स होऊ शकत नाही. अगदीच. तर अडचणी तर डेफिनेटली आल्या. जर माझी पार्श्वभूमी जर एक व्यावसायिक राहिली असती तर कदाचित थोड्या अडचणी आल्या नसत्या. ठीक आहे. कारण मी बऱ्यापैकी लर्न जे आहे बऱ्याच गोष्टी मी ट्रॅडिशनली ते लर्न केल्या असत्या. त्यामुळे नक्कीच अडचणी तर खूप आल्या आणि त्याला आम्ही सॉल्व्ह करत चाललो आहे. अजूनही खूप येतील आणि त्या सॉल्व्ह करत राहणे कामच आहे. सर आताच म्हटल्याप्रमाणे सरांचं बॅकग्राऊंड शेतकरी आहे, तसं शेतकरी घराण्यातून आहे. तर सर शेतकरी घराणं असल्यामुळे तुम्हाला फंडिंगची पण गरज पडली असेल. एक्झॅक्टली घरून तर फंडिंग नाही मिळणार, तर सर ते तुम्ही अरेंज कशी केली? या ऍक्च्युली हा खूप चांगला प्रश्न आहे. हा, कारण सर मुलांसमोर हा प्रश्न आहेच की त्यांचं बॅकग्राऊंड जर शेती म्हणजे शेती असेल किंवा अजून खूप म्हणजे अशी गरिबीतून आलेली मुलं, तर त्यांना बिझनेस करायचा आहे पण फंडिंग नाही आणि ते फायनान्सर शोधताय, तर त्यांना कसं ते कन्व्हिन्स करू शकतात की भाई आम्हाला करायचं आहे. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? माझं अगदी ठाम मत असं आहे की बिझनेससाठी फक्त पैसेच लागतात असं नाही. बिझनेससाठी माझ्या दृष्टीकोनातून एक सर्वात मोठी गोष्ट लागते ती म्हणजे स्ट्रॉंग डिझायरनेस. ती गोष्ट मला करायची. जेव्हा ती आपण अनालाइज करतो की मला हे करायचं आहे, तेव्हा मग आपल्या ज्या काही ती गोष्ट करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात, भांडवल असेल, सर्वच गोष्टी असतील, त्यात तुम्ही त्या हिशोबानं त्याची वाटचाल करता आणि ते तुम्हाला त्या गोष्टी मिळतात. ॲज पर ॲज कॅपिटल जमा करण्याबद्दल जर तुम्ही जे बोलताय, भांडवलाबद्दल बोलताय, त्यामध्ये वेगवेगळे पद्धतीने आपण भांडवल जमा करू शकतो. लाईक इनिशियली आपण घरून जर सपोर्ट नसेल तर फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत बऱ्यापैकी, बँक्स आहेत. आजकाल तर खूप सोपं आहे. स्टार्टअप इंडिया आहे किंवा बऱ्याच गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत आत्ताच्या की तुम्हाला लोन देण्यासाठी तयार आहे जर तुमचं तेवढं स्ट्रॉंग बिझनेस प्लॅन असेल तर. ठीक. सर एक क्वेश्चन आहे, बँक्स विदाउट प्रूफ काही देत नाहीत लोन. तर आता ज्यांचं गरिबीतून बॅकग्राऊंड आहे, ज्यांच्याकडे एक तर जमीन नाही, त्यांच्याकडे फंडिंग नाही, काहीच नाही, तर ते बँकला अप्लाय नाही करू शकत. कारण बँक काहीतरी तुमच्याकडे आहे, स्ट्रॉंग आहे, त्याने तुम्हाला लोन देते. मग त्या टाइमला मुलांनी काय करायला पाहिजे? हा असं बरं अगोदर गैरसमज होता. ठीक आहे की बँकांना मोठ्या प्रमाणामध्ये मॉर्गेज लागतं, पण असं नाही आहे. आजच्या डेटमध्ये स्टँडअप इंडिया विदाउट गॅरंटर बँक्स ह्या लोन देत आहेत. ठीक आहे. त्यासाठी गव्हर्नमेंट खूप मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट पण करते. तर आपण जर बँकला विचारलं ठीक आहे की आमचं असं असं आहे, प्रोजेक्ट आहे आणि आम्हाला इच्छा आहे, तर 10 लाखाच्या आतमध्ये त्याचे जे काही निकष असतील बँकेचे निकष फुलफिल करून तुम्हाला 100% लोन मिळू शकते. त्यात काही शंका नाही. तुम्हाला फक्त पैशाकरताच तुम्ही बिझनेस नाही करायचं हे एकमेव रिझन आहे. बघा, बिझनेस करणाऱ्यासाठी एकच रिझन काफी आहे, तिथला बिझनेस करायचा आहे. आणि ज्यांना बिझनेस करायचंच नाही त्यासाठी 1000 बहाणे आहेत बिझनेस नाही करण्यासाठी. नॉर्मल घरी आता एक मोठा प्रश्न असतो की घरच्यांचा सपोर्ट नाही मिळत. घरचे म्हणतात की तुम्ही जॉब करा, बिझनेस करा. बिझनेस कर जर मुलगा जात असेल तर घरच्यांकडून सपोर्ट नाही मिळणार की तेवढी रिस्क नाही घेऊ देत. तर त्या टाइमला मुलांनी काय केलं पाहिजे? घरच्यांना कन्व्हिन्स कसं केलं पाहिजे? हे बघा, घरच्यांना कन्व्हिन्स करणं अगदी माझ्या दृष्टीकोनातून सोपं आहे. ते असं आहे की घरच्यांना तुमच्यावरती ट्रस्ट नाहीये कारण याच्या पहिले तुम्ही तसं काही प्रूव्ह नाही करू नका. राईट. तर त्यांचा विश्वास मिळवणं यासाठी तुम्हाला काही छोट्या छोट्या गोष्टी अशा कराव्या लागतील ज्यातून त्यांना आत्मविश्वास मिळेल की हा आता करू शकतो बिझनेस. राईट. आणि आताचा ट्रेंड बऱ्यापैकी चेंज झालेला आहे. कारण एंटरप्रेन्योरशिपचा जो अवेअरनेस आहे तो फक्त यंग जनरेशनपर्यंतच नाही तर त्यांच्या पॅरेंट्सपर्यंत पण पोहोचलो. ठीक आहे. तर ते आता खूप लोक प्रिफर करत आहेत की त्यांचे मुलं पण बिझनेस करावे. ठीक आहे. याच्यामध्ये त्यांना अगोदर भीती अशी वाटायची की मुलांना मोठं स्टार्टअप चालू केलं आणि ते जर फेल झालं तर मग मोठं नुकसान होईल. ठीक आहे. आणि त्यांनी त्यांच्या जमान्यापासून हे ऐकत आलेले आहेत की बिझनेसचे फेलियर स्टोरीज. आता ते ऐकतात सक्सेस स्टोरीज. यामुळं काय माइंडसेट जे आहे पॅरेंट्सचं हे बनत आहे की आपण आपल्या मुलांना ॲज अ करिअर ऑप्शन एंटरप्रेन्योरशिपचं द्यावं. त्यामुळं मला नाही वाटत की आता खूप मोठा प्रॉब्लेम राहिला आहे पॅरेंट्सचा की ते डिनाय करतील त्यांच्या पाल्याला किती करू नका. मुलांना जर व्यवसाय करायचा असेल त्यांना एक असं ठाम सांगावं लागेल की काहीतरी करून दाखवावं लागेल घरच्यांना की घरच्यांनी त्यांच्यावर प्रूव्ह केला पाहिजे की हा मुलगा करू शकतो. बरोबर आहे. तुमच्या दृष्टिकोनातून
एंटरप्रेन्योरशिप आणि इन्व्हेस्टर याच्यामध्ये काय फरक आहे? माझा एक मित्र आहे आर्किटेक्ट दीपक कुलकर्णी. ते मला नेहमी विचारतात तुम्ही एंटरप्रेन्युअर आहात तर तुम्ही इन्व्हेस्टर आहात. तर हा खूप जे गुगली टाईप ऑफ क्वेश्चन आहे. ॲक्च्युली एंटरप्रेन्युअरशिप आणि इन्व्हेस्टर ह्यामध्ये खूप मेजर डिफरन्स आहे. इन्व्हेस्टर हा एखाद्या उद्योगामध्ये किंवा एखाद्या सेक्टरमध्ये तो पैसे इन्व्हेस्ट करतो, तो काम नाही करत आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये त्याचे त्याला रिटर्न्स येतात ते तो रिटर्न्स घेतो. एंटरप्रेन्योरशिप पैसे इन्व्हेस्ट करून त्यामध्ये काम करतो आणि कंपनीला मोठं करतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये मेजर डिफरन्स हाच आहे की एंटरप्रेन्युअर त्याची कंपनी मोठं करण्यासाठी त्याला खूप ए टू झेड काम करावं लागतं आणि त्या कंपनीला मोठं करावं लागतं. पण इन्व्हेस्टर हा कुठलंही काम न करता एखाद्या कंपनीचे स्टेक्स किंवा एखाद्या कंपनीची इक्विटी पैसे देऊन तो विकत घेऊ शकतो. कुठलंही काम न करता जसं कंपनीची ग्रो होईल, कंपनीचं कॅपेक्स वाढेल, तसं त्याच्या इन्व्हेस्टमेंटचं जे इन्व्हेस्टमेंट आहे ती पण त्याची हळूहळू वाढत जाईल. त्यामुळं इन्व्हेस्टर आणि एंटरप्रेन्युअर ह्यामध्ये खूप मोठा फरक आहे. बट इनिशियली ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत तो इन्व्हेस्टर नाही बनू शकत. ठीक आहे. तर त्याला सर्वात पहिले एंटरप्रेन्युअर बनावं लागतं. आज एंटरप्रेन्युअरशिपमधून जो काही तो अर्न करेल पैसे, त्यानंतर तो कुठेतरी इन्व्हेस्ट करेल पॅसिव्ह ठिकाणी. ठीक आहे. तर जेव्हा पॅसिव्ह इन्कम त्याची जनरेट होईल त्यावेळेस तो इन्व्हेस्टर बनतो. ठीक आहे. सो द लिटल बिट डिफरन्स बिटवीन इन्व्हेस्टर अँड एंटरप्रेन्युअर हाच आहे की एंटरप्रेन्युअर हा काम करतो आणि इन्व्हेस्टर हा फक्त पैसे इन्व्हेस्ट करून प्रॉफिट घेतो. राईट. चायवे जे तुमची कंपनी त्याचे पुढील उद्दिष्ट काय म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये अजून काय चेंजेस करावे लागेल? खरं तर आम्ही 0 to 1 चालू आहे. ठीक आहे. 1 पासून N पर्यंत जायचं आहे आम्हाला. मी असं नाही म्हणणार की आम्ही खूप मोठी अचिव्हमेंट केलेली आहे. बट 0 to 1 यायलाच किती दिवस लागले आम्हाला. परंतु 1 पासून N पर्यंत जायला खूप दिवस लागणार नाही, दॅट इज शुअर. आणि आम्ही आता चायवेचे प्रोडक्ट्स आम्ही आता लॉन्च करणार आहोत. आम्ही लास्ट टाइम प्रोडक्ट्स आम्ही लॉन्च केले होते कोविडमध्ये, बट त्याचं एक्सपान्शन आम्ही त्यावेळेस नाही केलं. राईट नाव आता आम्ही जे प्रोडक्ट्स आम्ही लॉन्च करतो लाईक चहाची पत्ती असेल, मसाला असेल, हर्बल टी असेल, टर्मरिक लॅटे असेल किंवा नो चाय, एक नो चाय नावाचं पण प्रोडक्ट आम्ही लॉन्च करतो जे ज्यांना चहा पीत नाही किंवा ज्याला त्यांना अल्टरनेटिव्ह हवं आहे अशांसाठी आम्ही नो चायवर एक ब्रँड डेव्हलप करतो. आम्ही आमचे प्रोडक्ट्स डेव्हलप करून पॅन इंडियामध्ये आम्ही ते रिलीज करणार आहोत अर्ली ॲज पॉसिबल. तर हे आमचा एक्सपान्शन प्लॅन आहे. सर आपले ऑल इंडियामध्ये किती स्टोर आहेत आणि कुठे कुठे आहेत? आमच्या ऑल इंडियामध्ये 43+ आउटलेट्स आहेत आमचे आणि नांदेडमध्ये 10 आउटलेट्स आहेत. अहमदपूरला आहे, बीडला आहे, कर्नाटकमध्ये बरेच आउटलेट्स आहेत, हॉस्पिटलला आहे, गंगावतीला आहे, बिदरला 3 आउटलेट्स आहेत, बरेच आउटलेट्स आहेत. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये हैदराबादला आउटलेट्स आहेत, हिमाचल प्रदेश बद्दीला पण आउटलेट आहे. तर पॅन इंडियामध्ये रिच आहे चायवेचा आणि होपफुली अजून फोकस करतोय. अजून आम्ही बऱ्याच स्टेटमध्ये आमचं एक्सपान्शन चालू आहे आणि पॉसिबल झाल्यास इंटरनॅशनल प्लेयर जाण्याचं होपफुली कम्प्लीट होईल. अगदीच सर. तर आपल्या कंपनीमध्ये कोणते कोणते प्रोडक्ट मिळतात? चायवे इज कम्प्लिटली कन्सर्न विथ चाय. हा राईट. सो चायवे कॅफेमध्ये अपार्ट फ्रॉम चाय we serve pizza, burger, sandwiches, Maggi and mocktails also, cold coffee. हा आमचा मेनू आहे आणि हाच मेनू आम्ही सर्वत्र पॅन इंडियामध्ये लागू केलेला आहे. आणि ॲज पर कस्टमर रिक्वायरमेंट्स काही अजून मेनूमध्ये ॲड करावं लागतात तर ते आम्ही करू. परंतु वी आर कम्प्लिटली फोकस ऑन चाय अँड टाईप्स ऑफ चाय. तर आतापर्यंत आपण सरांची वैयक्तिक माहिती आणि कंपनीबद्दल माहिती जाणून घेतली. तर आता सरांची आपण नेतृत्व शैली जाणून घेऊया. उद्योगामध्ये नेतृत्व करत असताना आपल्या स्टाफला आपले जे बिलॉंगिंग्स आहेत त्यांना कर्मचारी न समजता त्यांना आपला परिवाराचा हिस्सा समजणं खूप गरजेचं आहे आणि ते आम्ही समजतो.
कल्चर्स असं आहे की ज्याविषयी तुम्ही कुठल्याही आउटलेटला गेला तर दे आर नॉट सपोज टू बी चायवे स्टाफ, दे आर चायवे फॅमिली मेंबर्स. आणि मी चायवेचा CEO न समजताना असं वाटतं की मी या कुटुंबाचा एक प्रमुख आहे, ठीक आहे, त्याच्यावरती खूप जिम्मेदारी आहे. आणि याच पद्धतीनं आम्ही आमचा हा जो चायवेचा जो परिवार आहे ते आम्ही सांभाळतो. आणि त्यामुळं प्रत्येकजण जे आमचे मेंबर्स आहेत त्यांना वैयक्तिक जिम्मेदारी खूप आहे आणि त्यांना वेल नोन आहे की त्याचं कर्तव्य काय आहे आणि त्यांना काम कसं करायचं आहे या सगळ्या गोष्टी. त्यामुळं असं काही खूप त्यावरती आम्हाला एफर्ट्स घ्यायची गरज नाही आहे की त्यांना ट्रेनिंग आणि ऑल दिस थिंग्स. त्यामुळं नेतृत्व म्हणण्यापेक्षा मी कुटुंबाचा प्रमुख आहे आणि त्या पद्धतीने त्यांना आम्ही हे करतो, काम चालवतो. एक्झॅक्टली सर. जर आपल्या कर्मचाऱ्यांना आपण कुटुंबाचा हिस्सा मानला तर कर्मचारी आपल्याला असला जीवन. तर सर तुम्ही तुमचे कर्मचारी निवडताना त्यांच्यामध्ये कोणते गुण बघता की जेणेकरून ते तुमच्या कंपनीसाठी उपयोगी आहे? तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हा सर. आणि इथे बरेच एंटरप्रेन्युअर्स मला असं वाटतं की ह्या गोष्टी पाहतील जे आम्ही पाहत होते. कारण सर एक उत्तम कर्मचारी जर आपण निवडला तर आपल्या कंपनीचं भविष्य उत्तम होईल. जर कर्मचाऱ्यांमध्ये ते गुण नसतील तर ते आपल्या कंपनीसाठी सुद्धा घातक ठरू शकतो. बघा, वैयक्तिक आम्ही कर्मचारी निवडत असताना त्यामध्ये एक्झिस्टिंग स्किल किती आहे, तो किती हुशार आहे, यापेक्षा त्याचा कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं. लाईक माइंडसेट काय आहे, ठीक आहे, आम्हाला नौकर काइंड ऑफ माइंडसेटवाले स्टाफला प्रिफर नाही करत. आम्ही ओनरशिप अप्रोचवाल्या स्टाफला प्रिफर करतो. मीन्स आमच्या जे फॅमिली मेंबर्स म्हणतो स्टाफला, त्यांना प्रत्येकाला ही फिलिंग आली पाहिजे की हे चायवे माझं आहे, राईट. ना की त्यांना हे वाटलं पाहिजे की यार मी ते काम करतोय, माझी एवढी 8 घंटे ड्युटी आहे, ते करणं मीच आहे. तर आम्ही त्याचं माइंडसेट पाहतो की त्याचं माइंडसेट काय आहे, ॲज अ ओनरशिप अप्रोचवाला माइंडसेट आहे या फक्त ॲज अ स्टाफ काइंड ऑफ माइंडसेट आहे. आणि ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे कारण त्यांच्यामध्ये स्किल बिल्ड आपण करू शकतो, त्यांच्यामध्ये ट्रेनिंग देऊन त्यांना आपण ट्रेनिंग करू शकतो, परंतु माइंडसेट चेंज करणं खूप अवघड आहे. त्यामुळे आम्ही त्याचा ओनरशिप अप्रोच आहे का हे प्राथमिकरित्या पाहतो आणि त्या हिशोबाने आम्ही त्यांना सिलेक्ट करतो. एक्झॅक्टली सर. जर नोकर प्रवृत्तीचे कर्मचारी असतील तर ते त्या लेवलनं आपल्यासोबत काम नाही करू शकत. म्हणजे ते असं समजतात की नाही एवढं काम आहे आणि एवढंच करणार, पण त्यांची जर मेंटॅलिटी अशी असेल की मी ओनर आहे आणि हा माझा स्टाफ आहे आणि हा माझी कंपनी आहे, तर ते एक्झॅक्टली बेटर काम करतील त्या प्रवृत्ती लोकांपेक्षा. इम्पॉर्टंट फॅक्टर आहे डिसिजन मेकिंग. की खूप वेळेस असं होते की काही ना काही आव्हानं येतात, त्यावेळेस तुम्ही काम राहून डिसिजन कसे घेता की सपोज तुमचं चायवे डाऊनफॉल चालू आहे, त्या टाइमला तुम्ही त्याला कसं म्हणजे हँडल करता? ओके, त्याच्यावरती एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल देऊ. आताच आमचं रिसेंटली एक चायवेचं अपडेट जळालं होतं आणि ते माझ्या समोर जळत होतं. त्याला काय होऊ शकतं, काहीच. डिसिजन मेकिंग मीन्स त्या परिस्थितीला आपण आपल्या हातातल्या ज्या गोष्टी आहेत तेवढ्या गोष्टी आपण करू शकतो. ज्या आउट ऑफ रिच आहेत त्या गोष्टीबद्दल विचार करून काही फायदा नसतो, कुठल्यातला मानसिक त्रास आपला होत जातो. परंतु प्रेझेंटली ज्या आपल्या हातामध्ये गोष्टी आहेत त्याला आपण 100% देणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. सो वी आर ऑलवेज ट्राईंग की डिसिजन घेत असताना तिथे प्रेझेंट सिच्युएशन काय आहे आणि त्याचे आउटकम्स काय निघतील यानुसार आम्ही ते डिसिजन आपण घेत असतो. त्यामुळे डेफिनेटली सिच्युएशन मॅटर करते, कुठल्या सिच्युएशनमध्ये आपण काय निर्णय. एक्झॅक्टली सर. सिच्युएशनमध्ये काम राहून आपण काम केलं तर आपली सिच्युएशन आपण एक्झॅक्टली इझी वेमध्ये हँडल करू शकतो. तर तुम्हाला कसं काय वाटते की तुमच्या कंपनीला आता पुढे ग्रो करायचं आहे, म्हणजे अजून तुम्हाला कंपनी एक्सपांड करायची आहे, तर तुमच्या कंपनीसमोर अशी आव्हाने काय काय की ज्याला तुम्हाला स्ट्रगल म्हणजे फेस करायचं आहे? ॲज अ एंटरप्रेन्युअर आम्ही एक स्वॉट ॲनालिसिस करत असतो. कंपनीची स्ट्रेंथ काय आहे, विकनेस काय आहे, ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि थ्रेट्स काय. तुम्ही प्रश्न विचारता की आपला थ्रेट्स काय आहे. थ्रेट्स म्हणण्यापेक्षा ते चॅलेंजेस आहेत, ठीक आहे. ते चॅलेंजेस हे आहेत की नवीन आता चहाचे आउटलेट्स ओपन होत आहेत, ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमर्शियलायझेशन झालेलं आहे, पर्टिक्युलरली इन चाय सेगमेंट. त्यामुळं रॉ मटेरियल आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरून येत आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट त्यामध्ये आता आर्टिफिशियल फ्लेवर्स, आर्टिफिशियल कलर्स,
वेगवेगळ्या प्रकारचे पावडर्स हे पण मार्केटमध्ये येत आहेत आणि ते कमी रेटमध्ये येत आहेत. तर गुणवत्तेला कॉम्प्रोमाइज न करता लोकांना क्वालिटी पेय देणं हे चॅलेंजेस आहे. कारण मार्केटमध्ये टेस्टला कदाचित बेटर राहू शकतं, कारण त्याच्यामध्ये जसं बोलले की आता आर्टिफिशियल थिंग्स आर सो मेनी त्यामध्ये ॲड होत आहेत जे की हेल्थला बिलकुल चांगलं नाही. ठीक आहे, परंतु त्याच्यामध्ये खूप कमर्शियलायझेशन झाल्यामुळं ह्या गोष्टी होत आहेत. तर डेफिनेटली हे चायवेसाठी तर चॅलेंजेस आहेत, बिकॉज वी आर कम्प्लिटली बिलीव्ह ऑन हेल्दी वे आणि त्याला आम्ही कॉम्प्रोमाइज नाही करणार. म्हणजे आम्ही चांगलंच पेय देऊ आणि लोकांच्या हेल्थ सोबत कुठलाही कॉम्प्रोमाइज न करता आम्हाला आमच्या ब्रँडला ग्रो करायचं आहे. डेफिनेटली चॅलेंजेस तर आहेत. आता मार्केटमध्ये प्रत्येक कंपनीला ग्रो करण्यासाठी ऑर्गॅनिक सोडून केमिकलकडे जातात. तर तुम्ही नक्कीच तर ऑर्गॅनिक जर वापरत असाल तर ते कंपनी आपल्या कस्टमरच्या हेल्थसाठी चांगलं असेल. तसं याच्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट चॅलेंज आहे, मार्केट रिसर्च. तर सर विदाउट मार्केट रिसर्च आपण काहीच नाही करू शकतो. तर तुम्ही आता युवा लोकांना, युवा जनतेला काय सांगू इच्छिता की मार्केट रिसर्च कसं करायला पाहिजे? म्हणजे मार्केटमध्ये तिथे पण खूप जण प्रॉब्लेम येते सर की मार्केटमध्ये जाणं, रिसर्च करणं. तर तुम्ही ते कसं करायला पाहिजे असतं? कुठलाही स्टार्टअप चालू करत असताना मार्केट रिसर्च करण्यापूर्वी आपण मार्केटची नीड ओळखणं गरजेचं आहे. मीन्स कुठलाही बिझनेस या जगामध्ये जो बनला मग जो मोठा झाला तो मार्केटच्या डिमांडनुसार झालं. पण तिथे काय गॅप आहे मार्केटमध्ये ते जर शोधता आलं, ठीक आहे. मीन्स फॉर एक्झाम्पल आपण चायवेचं जर उदाहरण घेतलं, चहा अगोदर भेटायची आणि मग चायवेल वेगळं आहे, बऱ्याच गोष्टी वेगळ्या आहेत. आम्ही अनऑर्गनाइज्ड जे सेक्टर आहे चहाचं, तर आम्ही ऑर्गनाइज वेमध्ये आणलं, हायजीन मेंटेन केली, क्वालिटी मेंटेन केली. चहाची पत्ती अगोदर एकच वेंडर 10 कपसाठी 5 कपसाठी किंवा एका कपसाठी ती चहाची पत्ती वारंवार वापरायचं. ठीक आहे, त्यालाच रिहीट करून त्यामुळं हेल्थ इश्यूज 100% इनडायरेक्टली क्रिएट व्हायचे. त्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ठीक आहे, आता आम्ही चहाची पत्ती फक्त वन टाइमच यूज करतो जेणेकरून लोकांना हेल्थला हजार्ड्सनेस होऊ नये. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण मार्केटमध्ये रिसर्च करतोय आणि करावे लागतात आणि आपल्याला त्याला उमन व्हावं लागतं. तर नक्कीच मार्केटची नीड ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. त्यासाठी मार्केटला काय हवं आहे, मार्केटमध्ये काय गॅप आहे हे शोधलं तर आपल्याला त्या गोष्टी मिळू शकतात. बिंग अँड एंटरप्रेन्योर, तुम्ही नवीन एंटरप्रेन्योरला काय सल्ला देणार की त्यांनी सुरुवात कशी करायला पाहिजे? स्ट्रॉंग डिटर्मिनेशन. ठीक आहे, एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी मला हे करायचं आहे, ठीक आहे, त्याचं माइंडसेट बनवणं आणि मग ते अचीव करण्यासाठी एक रोडमॅप बनवणं आणि त्याला फॉलो करून जे आपलं साध्य करायचं आहे ते त्यापर्यंत पोहोचणं. ॲज सिम्पल ॲज पॉसिबल असा एक त्याची प्रोसिजर आहे. पण मी सल्ला म्हणण्यापेक्षा मी त्यांना मेसेज हाच देऊ इच्छितो की एंटरप्रेन्योरशिप करणं गरजेचं आहे. ठीक आहे, छोटा असेल मोठा असेल कुठलाही असेल, बट ती आपली फर्स्ट चॉईस असायला पाहिजे, ना की लास्ट. नॉर्मली आपल्याकडे कल्चर असं आहे की जो काहीच करत नाही तो एंटरप्रेन्योरशिप करतो. ठीक आहे, माझं असं मत आहे की सर्वात पहिले एंटरप्रेन्योरशिप हे ऑप्शन असलं पाहिजे आणि ते जर होत नसेल बाकीचे ऑप्शन ते सगळ्यात शेवटी असायला पाहिजे. ठीक आहे, तर मग सगळ्यांना मी हाच मेसेज देईन माझ्या युवा मित्रांना की त्यांच्याकडे एंटरप्रेन्योरशिप हे पहिलं ऑप्शन त्यांनी ठेवावं. आणि आता ग्रोथ चालू आहे, आता कल्चर खूप स्ट्रॉंग बिल्ड होतं इंडियाचं, तर त्याचाही फायदा त्यांनी घ्यावा. नक्की सर. आजच्या इंटरव्ह्यू आपले जे युवा एंटरप्रेन्योर आहेत, जे उद्योजक आहेत, त्यांना खूप काही नॉलेज मिळाले सर. तुम्ही तुमच्या कंपनीत नाव चायवे ठेवलं, सर चायवेच का? ॲक्च्युली बरेच नाव चॉईस केले होते इनिशियली, बट याच्यावरती बरेच दिवस गेले. एक फक्त नाव ठेवण्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. ठीक आहे, त्यामध्ये मिनिंग म्हणजे ते साध्य करण्यासाठी आपला जे फ्युचरमध्ये त्याच्यामध्ये
आपल्याला काय साध्य करायचं आहे त्या नावामधनं, किंवा त्या नावामधून काय इंडिकेट होतं हे म्हणजे सर्वसामान्यांना पण कळलं पाहिजे. ठीक आहे. तर चाय वे मीन्स द वे टुवर्ड्स चाय. ठीक आहे, सिम्पल आहे. आणि लोकांना कळतं की चाय वे म्हणजे हे चहाचंच कॅफे आहे किंवा चहाचंच आउटलेट आहे. ठीक आहे, आणि इझी टू प्रोनाऊन्स पण आहे, आणि ट्रेडमार्क पण त्याचं अवेलेबल होतं. त्यामुळं चाय वे नाव जे आम्ही ठेवलं त्याच्या मागची पार्श्वभूमी हीच आहे की द वे टुवर्ड्स हेल्दी चाय. मार्केटमध्ये भरपूर अशा कंपन्या आहेत जे चाय विकतात, तर कस्टमरने चायच का निवडावं? नक्कीच बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे मी असं म्हणेल की कस्टमरने चायची चहा प्रिफर करावी. जसं मी याच्या अगोदर बोललो की वी आर ॲब्सल्युटली नॉट कॉम्प्रोमाइज विथ हेल्थ ऑफ एनी आवर कस्टमर्स. त्यामुळे काय, आम्ही पत्ती खूप सुपिरियर क्वालिटीची यूज करतो, वन टाईमच यूज करतो. आणि आता बाकीचे लोक बऱ्याच ठिकाणी पत्तीच्या ऐवजी पत्तीचे फ्लेवर यूज करतात किंवा त्याचे पत्तीचे इसेन्स यूज करतात. ठीक आहे, त्यामुळे थोडंसं जरी टाकलं तर गाळायची पण गरज पडत नाही. आणि मसाल्याच्या ऐवजी लोक मार्केटमध्ये आता बऱ्याच तिथे पण मसाल्याचे फक्त फ्लेवर्स मोठ्या प्रमाणात यूज करतात, कारण मसाला खूप महाग झालेला आहे. आम्ही मसालाच यूज करतो. ठीक आहे, मसाला आम्ही स्वतः प्रिपेअर करतो आमच्या स्वतःच्या फॅक्टरीमध्ये. जे काही त्याचे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आम्ही स्वतः कलेक्ट करून त्याला ब्लेंड करून स्वतःचा मसाला आम्ही ते चहामध्ये यूज करतो. दूध पण आम्ही जे सर्टिफाईड सगळ्यात हाय क्वालिटीचं दूध आहे तेच दूध आम्ही यूज करतो. आम्ही लोकलचं दूध यूज करत नाही, कच्चं दूध यूज करत नाही, पाश्चरायझर दूध यूज करतो, जेणेकरून कुठलाही कॉन्टॅमिनेशन मिल्कमध्ये होणार नाही आणि लोकांना त्या गोष्टी त्रास होणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त प्रोसेस, त्या प्रोसेसमध्ये चहा बनवतो हे मॅटर करते. कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये आपण लोकांना चहा देतो हे मॅटर करते. देर आर सो मेनी थिंग्स अशा आहेत की ज्या मला असं वाटतं की ते इतरांपेक्षा चायमध्ये बेटर आहे. ठीक आहे, त्याचं रिझन आम्ही पनीरमध्ये चांगलं काम करतो, लोक आम्हाला खूप प्रेम देत आहेत, त्यांच्या भावना पोचत आहेत, डेफिनेटली आम्ही इतरांपेक्षा बेटर गोष्टी देण्याचा प्रयत्न करतोय, देतोय आणि देतोय. सर, आपली जी कंपनी आहे चायवे, त्याच्या खूप साऱ्या फ्रँचायझी जे तुम्ही विकल्या आहेत, आता नवीन जे उद्योजक आहे ज्याला या फ्रँचायझी घ्यायच्या आहेत, तर त्यांनी काय करायला पाहिजे, म्हणजे काय प्रोसेस काय याची? प्रोसेस खूप सिम्पल आहे. खरं तर प्रत्येक आउटलेटवरती आम्ही आमचा एक नंबर त्यावरती मेन्शन केलेला आहे. त्या नंबरला कॉल करायचं आणि तुम्हाला ज्या लोकेशनमध्ये करायचं आहे स्टार्ट, ठीक आहे, त्या लोकेशनची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. जे शॉप तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे ते शॉप आम्ही पाहतो, ठीक आहे, की ते योग्य आहे किंवा नाही आहे. जे काही आमचे पॅरामीटर्स आहेत, लाईक की अंडरग्राऊंडमध्ये आम्ही प्रिफर करत नाही नॉर्मली, तर आजूबाजूला प्रिमायसेस कसं आहे, कुठल्या एरियामध्ये आहे, तिथलं पॉप्युलेशन किती आहे, या सगळ्या गोष्टी जे काही आमचे निकष आहेत ते आम्ही पाहतो. आणि त्याच्यानंतर ते जर ओके असेल तर मग आम्ही त्याच्यासोबत ॲग्रीमेंट करतो, जे चायवेचं ॲग्रीमेंट आहे. आणि ॲग्रीमेंट झाल्यानंतर मग त्याचं ॲक्च्युअल वर्क त्याचं स्टार्ट होतं. तर ज्याला कोणाला फ्रँचायझी घ्यायची आहे त्याने सिम्पली आमच्या नंबरला संपर्क केला तरी आम्ही इझिली ते ॲक्सेस आम्हाला करू शकतो. म्हणजे फक्त तुम्हाला तुमच्या नंबरला कॉन्टॅक्ट केला तर तुमची फ्रँचायझी आम्हाला मिळून जाईल. राईट. तुम्ही संपर्क आमच्या वेबसाईटवरून पण करू शकता, www.chayvechai.com ला. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर पुन्हा डायरेक्टली कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आमचा जो कस्टमर केअर नंबर आहे 9673836999, तर ह्यावरती तुम्ही डायरेक्टली कॉल करून चायवेची फ्रँचायझी घेऊ शकता. तर ज्यांना कुणाला चायवेची फ्रँचायझी घ्यायची असेल तर त्यांना चायवे फ्रँचायझीचा नंबर आणि वेबसाईट ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही बघून घ्या. मनाच्या आतल्या या चॅनलमध्ये इंटरव्ह्यू देऊन तुम्हाला काय वाटतं? हा खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे. तुम्ही बऱ्याच लोकांपर्यंत तुम्ही पोहोचाल या माध्यमातून. चांगला मेसेज त्यांच्यापर्यंत जाईल. दे आर सपोज टू बी मोटिवेट, किंवा ते याच्या माध्यमातून लोकांना एक इनसाइट्स बिझनेसचे त्यांना पोहोचतील आणि त्याचा त्यांना सर्वांनाच फायदा होईल. मनाच्या आतील या चॅनलसाठी माझ्या अगदी मनस्वी शुभेच्छा. त्यांनी चॅनल खूप कमी वेळेमध्ये मोठं ग्रो व्हावं. थँक्यू फॉर ॲज अ पार्ट ऑफ युअर फर्स्ट इंटरव्ह्यू. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.
आम्ही पण तुम्हाला बेस्ट विषय दिलो सर की तुमची पण कंपनी ग्रो करो, फक्त इंडिया पुरतीच नाही तर ती इंटरनॅशनल लेवलला पण ग्रो होईल. ओके यासाठी बेस्ट सर. थँक्यू सर आमच्यासोबत इंटरव्ह्यू दिल्याबद्दल. थँक्यू. ठीक आहे.